साधारण म्हणता ना की वयाप्रमाणे एक मॅच्युरिटी येते, बाकी गोष्टी येतात. स्लेजिंग कमी होत असेल नाही का? स्लेजिंग तर नाही होणार कमी, कारण क्रिकेट म्हटल्यावर स्लेजिंग पाहिजेच. मी तेलंगणाकडनं खेळत होतो, त्याचे कॅप्टन क्रिस गेल होतं, जे आपण टीव्हीवर पाहत होतो आजपर्यंत. आणि तो आनंद वेगळा होता की आज त्यांच्या बरोबर आपल्याला पॅव्हिलियन मध्ये पण थांबणार तिथं मॅच साठी. ते तुम्ही 20व्या वर्षी पाहिलेलं स्वप्न होतं, जे एका काळानंतर बंद करावं लागलं होतं. वाटलं होतं का ते 50व्या वर्षी पूर्ण होईल म्हणून? बायको आहे, तिचा जो सपोर्ट आहे, त्या सपोर्टमुळे सगळं पॉसिबल झालं. काय आता शोभतं का क्रिकेट खेळणं? थांब आता, असं झालं असेल ना? नाही झालं असेल तर ते समोरून कोणी बोललेलं नाही. नाही, मी त्यांना दोष देत नाही. आणि काय आहे, ज्या वयामध्ये ना साधारण मुलांना मैदानामध्ये बघून मुलांचं शतक बघायचं असतं, मुलांचे फायफर बघायचे असतात, मुलं यांचे फायफर बघायला मैदानामध्ये येत आहेत. सर्वात मस्तीखोर खेळाडू कोण होता? मनप्रीत गोनी. अच्छा, तो मनप्रीत गोनी धमाल करायचा, नंतर चिटिंग करायचा, मस्ती करायचा. हायपोथेटिकल सिच्युएशन आहे. बॅटिंग मनोहर पाटील करत आहेत, बॉलिंगही मनोहर पाटीलच करत आहेत. बाउंड्री जाईल की विकेट जाईल? विकेट जाईल. सगळ्यांचा टाळ्यांचा आवाज वगैरे कौतुक चालू होतं. आणि त्यावेळेस कॉर्नरला मला वडील बसलेले दिसले. म्हणजे तो क्षण मी आजही डोळ्यासमोरच येतो. क्या नमस्कार मित्रांनो, क्रिकेट खेळण्याचं साधारण वय काय असतं बरं? 20, 25? उशिरातला उशिरा डेब्यू म्हणजे फार तर फार 30, हो ना? पण आज आपल्यासोबत एक अशी व्यक्ती आहे ज्यांनी वयाच्या सर्व मर्यादांना बाजूला सरलंय. एज इज जस्ट अ नंबर हे ज्यांनी दाखवलंय आणि ज्यांनी 50व्या वर्षी कॉम्पिटिटिव्ह क्रिकेटमध्ये आपलं पदार्पण केलंय, अशा एक व्यक्ती आज आपल्यासोबत जोडले गेले. तर आपण सर्वप्रथम त्यांचं स्वागत करूया. आपल्यासोबत जोडले गेले आहेत मनोहर पाटील सर. नमस्कार सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे क्रिकेटिव्हिटीमध्ये, आणि तुम्ही तुमचा वेळ दिलात त्याच्यासाठी खूप खूप आभार तुमचे. सरांबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर सी पॉझिटिव्ह ब्लड ग्रुपचे होते. आधीपासूनच क्रिकेटचं प्रचंड वेळ, प्रचंड प्रेम. मूळ जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेरचे आहेत सर. तिथेच क्रिकेट खेळायचे, शालेय लेवलला खेळले, कॉलेज लेवलला खेळले, पण काही कारणास्तव क्रिकेट त्यांना बंद करावं लागलं. पुढे क्रिकेट सुटलं, पण क्रिकेटवरचं प्रेम सुटलं नाही. त्याच्यामुळे गेम सुरू राहिला, पण कॉम्पिटिशन बंद झाली. काही काळानंतर ते पुण्यात आले. पायाला त्यांच्या खूप मोठी इजा झाली होती. शारीरिक व्याधीशी झुंज देऊन 50व्या वर्षी IVPL या कॉम्पिटिटिव्ह लीगमध्ये क्रिस गेल, वीरेंद्र सेहवाग, मनप्रीत गोनी, सुरेश रैना या सर्व लोकांसोबत ते त्या टुर्नामेंटमध्ये खेळले. तर आपण त्यांच्याबद्दल त्यांच्याकडूनच जास्त जाणून घेऊया. सर, आम्हाला खरंच तुमची पूर्ण जर्नी एक तर खूप प्रेरणादायी आहे, आणि आम्हाला खरंच या पूर्ण प्रवासाबद्दल तुमच्याकडून ऐकायला आवडेल. सर्वप्रथम आम्हाला सांगा की जेव्हा तुम्हाला कळालं की IVPL सारख्या एका टुर्नामेंटमध्ये जिथे हे दिग्गज असतील तिथे तुमचं सिलेक्शन होतंय, तो आनंद काय होता? सिलेक्शन होण्याआधी जेव्हा कॉल आला, तो कॉलवर एवढा आनंद झाला की प्रचंड, त्याला बोलू शकत नाही म्हणजे शब्दात. आणि नंतर सिलेक्शन ऑप्शन झालं, त्यानंतर ते कळालं की आपल्याला खेळायला चान्स येऊ शकतो. याची सुरुवात अशी झाली की भारत वेटरन्स, जे चेतन चव्हाण सरांनी रजिस्ट्रेशन केलं होतं आजच्या 25-26 वर्षापूर्वी, ते फक्त वेटरनसाठी, जे रिटायर्ड क्रिकेटर थोडक्यात, पण सगळे अनुभवी प्लेयर सगळे, त्यांच्यासाठी ते क्रिकेट बोर्ड त्यांनी सुरू केलं होतं. त्यांचा हेतू हाच होता की जे प्लेयर क्रिकेटपासून लांब राहिले काही कारणास्तव, कारण की सगळ्यांना संधी पॉसिबलच नाही, 11 प्लेयर सोडले तर बाकी त्यांना, बरोबर आहे, त्यासाठी हजारो प्लेयर्स प्रयत्न करत असतात की खेळण्यासाठी, ते पण संधी फक्त 11 लोकांना. बरोबर आहे. त्यानंतर मग त्यांनी वेटरन्स केल्यानंतर त्यांचा हेतू हाच होता की इंटरनॅशनल प्लेयर आणि डिस्ट्रिक्ट लेवल, स्टेट लेवल किंवा ज्या लेवलपर्यंत खेळू शकले नाही त्यांना परत एकत्र आणण्याचा त्यांचा एक प्रश्न हे होता, त्यांचा मोटिवेट त्यांचा. त्यानुसार त्यांनी हे रजिस्ट्रेशन केलं होतं, आणि या रजिस्ट्रेशनच्या याच्यात 25 वर्ष झालं ते कम्प्लीट बोर्डला. त्यांच्या त्या याच्यावर त्यांनी इंडियन वेटरन्स प्रीमियर लीग आयोजन केलं 2024ला. फेब्रुवारीमध्ये त्या मॅचेस झाल्या दिल्लीला. त्यात प्रेसिडेंट यांचे नितीन गडकरी सर होते आपले, त्यांनी ते आयोजन केलं होतं टुर्नामेंटचं. त्यात 6 संघांनी भाग घेतला होता, ज्यात की मी तेलंगणाकडनं खेळत होतो, त्याचे कॅप्टन क्रिस गेल होतं. त्यात
प्रत्येक टीमला 5 इंटरनॅशनल प्लेयर त्यांनी दिले होते. तेलंगणाकडनं क्रिस गेल, रिकार्डो पॉवेल, दिलशान मुनवेरा, मनप्रीत गोनी, सुदीप त्यागी आणि नंतर बाकी संघ जे होते, मुंबईचा संघ होता, एक UPचा संघ होता, दिल्ली होता, राजस्थान होता. मुंबईकडनं वीरेंद्र सेहवाग होता, UPकडनं सुरेश रैना, नंतर दिल्लीकडनं हर्षल गिब्स. म्हणजे ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, इंग्लंड खूप सारे दिग्गज होते. दिग्गज होते सगळे, जे आपण टीव्हीवर पाहत होतो आजपर्यंत. आणि तो आनंद वेगळा होता की आज त्यांच्या बरोबर आपल्याला पॅव्हिलियन मध्येच आपण थांबणार तिथं मॅच साठी. हा आनंद फार वेगळा होता. खरंच नक्कीच आम्ही कल्पना करू शकतो. पण कुठेतरी जे तुम्ही 20व्या वर्षी पाहिलेलं स्वप्न होतं, जे एका काळानंतर बंद करावं लागलं होतं, वाटलं होतं का ते 50व्या वर्षी पूर्ण होईल म्हणून? नाही, तसं तर त्यावेळेस साधारण एज आपलं 20 ते 25 पर्यंत एक प्रयत्न असतो प्रत्येक प्लेयरचा की या वयात आपण काही अचीव्ह केलं तर ठीक आहे, त्यानंतर मे बी पॉसिबल नसतंच. बरोबर आहे. साधारणपणे असं नॉर्म आहे की एका पर्टिक्युलर वेळाच्या नंतर क्रिकेट बंदच होतं. नाही, आता माझा तर अनुभव असा आहे की क्रिकेट बंद होतच नाही. कारण मागे मी एक व्हिडिओ बघितला होता, इंग्लंडचा होता, मे बी 90 वर्ष प्लस प्लेयर खेळत होते. बापरे. व्हिडिओ मी बघितला होता. त्यानंतर मग मी विचार केला की आपण तर अजून कुठंच नाही. आपण 40-45 त्यावेळेस मी सुरुवात परत केला. त्यावेळेस म्हटलं आपण खूप लहान आहे अजून. बापरे. आणि ते मी खेळताना ते बघितलं होतं की 90 प्लस म्हणजे ते प्लेयर खेळतायत. खऱ्या अर्थाने शतकवीर शतक खेळतो असं आपण असं आपण म्हणू शकतो. बापरे. पण खरंच ही कल्पना खूप सुखद आहे की एखाद्या व्यक्तीचे म्हणजे ज्यांचे स्वप्न आहेत त्यांच्यासाठी वेटेरन्ससाठी ही संधी मिळणं ही गोष्ट खूप छान आहे. आणि वेटेरन्ससाठी इतकी मोठी लीग भरवणं म्हणजे खरंच आभार मानले पाहिजे सर्वप्रथम स्वर्गीय चेतन चव्हाण सरांचे आणि त्यांच्यासोबत जोडल्या गेलेल्या प्रत्येक व्यक्तीचे. मग आज जर सन्माननीय नितीनजी गडकरी होते, त्यांनी हे केले. सर्वांचे आभार की त्यांनी या सगळ्या लोकांना आज पुन्हा एक काइंड ऑफ संजीवनी दिलेली आहे क्रिकेटला आणि प्रत्येकाच्या स्वप्नाला. तुम्ही सगळ्या लोकांनी तुमच्या फर्स्ट इनिंग्स तुमच्या जबाबदारीमध्ये घालवलेले आहे. पण टेस्ट मॅचचा निकाल सेकंड इनिंगला लागतो आणि तुम्ही तुमच्या सेकंड इनिंग मध्ये खेळायला आलेला आहात. सो ही गोष्ट खरंच खूप सुखद आहे आम्हा सर्वांसाठी. आम्हाला इन जनरल काही गोष्टी अजून ऐकायच्या आहेत की आता इंडियन वेटरन्स प्रीमियर लीग हा एक प्लॅटफॉर्म झाला, परंतु त्याच्या व्यतिरिक्त वेटरन्स क्रिकेट एक आता हळूहळू करत पाय आपले मजबूत करत आहे भारतामध्ये. तर वेटरन्स क्रिकेटमध्ये अजून कुठल्या कुठल्या गोष्टी होतात, म्हणजे जसं झोनल लेवल होतं किंवा बाकीच्या गोष्टी होतात? आता परत BBPI ने म्हणलं भारत वेटरन्सने मला वाटतं गेले 5-6 वर्षापासून मॅचेस होत आहेत जे डिस्ट्रिक्ट लेवलला होतात. डिस्ट्रिक्ट लेवल नंतर महाराष्ट्राचे संघ तयार होतोय, नंतर मग ते झोन साठी खेळायला जात आहेत. आता परवा जर मी ट्रायलला गेलो होतो 40+ साठी, ते फॉर्मॅट मध्ये मागच्या वर्षी त्यांनी डिस्ट्रिक्ट कडनं टीम्स बोलवल्या होत्या. यावेळेस त्यांनी टीम्स न घेता ट्रायल्स घेतल्या. त्यातनं त्यांनी आता 2 संघ निवडले, त्यात मी आहे दोघांमध्ये. आता 1 नंबर मध्ये कळेल 8-15 दिवसात. सर्वप्रथम तुमचं अभिनंदन की त्या लीग्सला खेळणं, पुन्हा एक एक करत होणं पुढे. आता मे बी म्हणजे आमची तर इच्छा आहे किमान की ओव्हर 60चा जो वर्ल्ड कप आहे पुढच्या 9 वर्षानंतर आम्हाला तुम्हाला त्याच्यातही पाहायचंय भारताला रिप्रेझेंट करताना. नक्की. आणि मला सर्वांना सांगायचंय की वेटेरन्स जरी असले तरी असं नसतं की तुमचा फिटनेसचा क्रायटेरिया नाहीये. फिटनेस खूप इम्पॉर्टंट पार्ट प्ले करतं. इवन सरांच्या आता सर ज्या लीगला गेले होते, ज्या टीमसाठी सर सिलेक्ट झालेले आहेत, त्याच्या सिलेक्शनबद्दल सर सांगतीलच, पण त्याच्यामध्ये यो टेस्ट होती. ते कसं असतं तेही सर सांगतील. त्यांच्या फिटनेसचं प्रमाण आपण नंतर त्यांच्या एका मॅच बद्दल बोलणार आहोत. पण तत्पूर्वी सर सिलेक्शन, आता लोकांना वाटतं की वेटरन्स म्हणजे इझिली सिलेक्ट होऊ शकतात, फार लोक खेळत नाहीयेत. किती कॉम्पिटिशन होती, किती लोक आलेले आणि कसं सिलेक्शन झालं हे सांगा मला. सिलेक्शनसाठी तर मला वाटतं 1-1.5 महिन्यापासून ते तयारी लागले होते. त्यांनी 30-40 लोकांची बॅच असं त्यांनी बोलवलं होतं मुलांना, म्हणजे प्लेयरांना. एका वेळेस 30-40 लोकांना. आणि पूर्ण ते भारतातलं होतं, ते पूर्ण एक विशिष्ट राज्यातले नाही, तर टोटल ओव्हरऑल भारतातनं ते प्लेयर बोलवले होते. आणि त्यातनं त्यांनी जसं आता रणजी ट्रॉफी प्लेअरला इंटरनॅशनल लेवलला यो टेस्ट होते, फिटनेस टेस्ट होते, त्याच्यानंतरच प्लेअरला संधी म्हणजे हा खेळण्यासाठी फिट आहे. बरोबर.
तर ते सुरुवातीला त्यांनी 6 रन्स काढायला सांगितले. नंतर त्यांनी 11 रन्स 11 सेकंदात 3 रन्स पळायला सांगितले. अच्छा. असं ते नंतर फुल म्हणजे पुशअप असतील, स्प्रिंट असतील, सगळे काही त्यांनी टेस्ट केलं. ते म्हणजे अगदी ज्या तरुण प्लेयर्स वरती ज्या टेस्ट होतात त्या सगळ्याच झाल्या. पद्धतीनेच त्यांनी केलं. नंतर ओपन नेट्स घेतले, टार्गेट दिलं, तुम्हाला 12 बॉल टाकायचे चान्स दिले. बॅट्समनला 12 बॉल खेळून 30 रन करायचे त्यांना टार्गेट दिलं होतं. म्हणजे ते सगळं सेट केलं होतं त्यांनी. 5वी ओव्हर चालू आहे, पॉवर प्ले चालू आहे, फिल्डिंग तुम्ही बॉलवर तुम्ही करू शकता, कशी फिल्टर पाहिजे तुम्हाला, त्या पद्धतीने ते सगळं सिलेक्ट झाले. बरोबर आहे सर. आता बोलताना बोलले की 12 बॉल त्यांना टाकायचे होते, त्यांना एक टार्गेट डिफेंड करायचं होतं, 12 बॉलमध्ये त्यांना एक टार्गेट चेज करायचं होतं. तर त्या सिलेक्शनला काय झालं सरांकडून ऐकून घेऊया आपण. 12 बॉल टाकताना मी 14 रन दिले आणि समोर त्याला 30 रन करायचे तर तो मारणारच आहे. बरोबर. तर तो रनसाठी जाणार आहे आणि एक विकेट घेतली त्या 12 बॉलमध्ये. आणि बॅटिंगला जाताना 2 6 3 4 मारले. 2 6 3 4 24 तर इकडेच झाले की सर. बाकी सिंगल. क्या बात आहे. म्हणजे अर्थातच हे झालं त्याच्यामुळे सर तिथे गेले. परंतु आता सरांनी खूप एक इम्पॉर्टंट फॅक्टर बोलले होते, फिटनेस किती इम्पॉर्टंट आहे. तर सर आता एक 20 वर्षांच्या मुलाचं शरीर आणि एक 50 वर्षीय व्यक्तीचं शरीर फरक असतो. तुम्हाला गेम सेम खेळायचा असेल, टेस्ट सेम आहेत, तर तुम्हाला प्रिपरेशन मध्ये डिफरन्स नक्कीच असणार आहे. तर तुम्ही त्या लेवलचं फिटनेस प्रिपरेशन जे आहे ते तुम्ही कसं करता आणि त्याच्या आधी सायकोलॉजिकल प्रिपरेशन कसं असतं की मला त्या लेवलचा फिटनेस ठेवायचा. फिटनेस आता 100% तर फिट नाहीच आहे. 50+ म्हटल्यानंतर मे बी 20 वर्षाचा त्याला येऊ शकत नाही. परंतु माइंडने तुम्ही स्ट्रॉंग असाल तर तुम्हाला मे बी पॉसिबल आहे. आणि माझ्या बाबतीत काय होतं, ज्यावेळेस मलाही प्रॉब्लेम होतात, पेन असतो, चालू असतं काही इंजुरी असते, पण ज्यावेळेस ग्राउंड मध्ये गेलो त्यावेळेस हातात बॉल आल्यानंतर बाकी सगळं विसरतो मी. बरोबर. जाणवत नसेल मे बी. मॅच झाल्यानंतर मग होतं थोडं, पण दुःख नाही होत त्याचं. दुःख नाही होत, कारण की मॅच परफॉर्मन्स चांगला गेला असेल तर आनंद असतो, त्याच्यात ते सगळं विसरतो, म्हणून विसरून जातो. बरोबर आहे. आता सरांनी सांगताना सांगितलं की मैदानामध्ये गेलो मी की सगळंच विसरतो. बरं, हे आजची गोष्ट नाहीये. या गोष्ट सरांच्या अगदी ते अमळनेरला जेव्हा क्रिकेट खेळायचे तेव्हापासून आहे. सर एक असा किस्सा घडला होता असं आमच्या कानावर आलेले की इंजुरीमध्ये तुम्ही खेळला होतात आणि एक खास व्यक्ती मॅच पाहायला आली होती. तर त्या किस्स्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडतं. किस्सा असा होता, मी इंटर कॉलेजात खेळत होतो. ते फायनलचा दिवस होता, त्या दिवशी फायनल होती दुपारी. सकाळी नेहमीप्रमाणे वॉर्मअपला गेलो कॉलेजला आणि मॅच आमच्याकडे असल्या म्हणजे यजमान आम्ही होतो, त्यामुळे मॅच सिटीचा म्हणजे जिथं राहतो गावाला. बरोबर. तर सकाळी वॉर्मअपला जाऊन घरी गेलो. आंघोळ करून बाहेर येताना दरवाज्यात बोट अटकला माझा. मी बोट असा ठेवला आणि दरवाजा बंद केला माझ्या हातानेच. बापरे. आणि तो चेमला गेला पूर्ण, राईट हँडचा थंब पूर्ण त्याचा चेंज झाल्यानंतर ब्लड काही थांबत नव्हतं, रक्त येणं थांबत नव्हतं. त्या लागल्याबरोबर तो पहिला शॉक मला बसला की मॅच काय होणार. मग बोटाचा पहिले नाही, मॅचचा विचार पहिले आला नाही, पण ते बघितल्यानंतर प्रश्न समोर आला की आता कसं होणार मॅच. त्यानंतर मग डॉक्टरांकडे जायचा प्रयत्न केला. त्यावेळेस मला मे बी संप होता डॉक्टरांचा. डॉक्टर 2-3 हॉस्पिटलला गेल्यानंतर अवेलेबल झाले नाही डॉक्टर. मग एक असंच वैद्याकडे जाऊन त्यांनी मला पट्टी केली. त्यांनी सांगितलं की तू आता, त्यांना सांगितलं की क्लिअर की बाबा सर, म्हटलं मला मॅच आहे तर अजिबात खेळू नको, तुला इंजुरी झाली म्हणजे जास्त इंजुरी आहे, त्यामुळे तू न खेळलेलं बरं, मला खेळणं गरजेचं आहे मॅच. मग त्याने ते पेन किलर पण द्यायचं त्यांनी हे केलं, कारण पेन किलर दिल्यानंतर तुला परत मॅच खेळायला प्रॉब्लेम येऊ शकतो. तर त्यानंतर मग त्यांनी मला क्लिअर सांगितलं की तू खेळू नको. पण मी ते मॅचला गेलो आणि दुपारी मॅच असल्यामुळे मी ही प्रार्थना करत होतो की पहिली बॅटिंग आली तर बरं होईल, मला तेवढे 1-2 तास मला थोडं रिलॅक्सेशन असल्यामुळे जर बॉलिंग आली असती तर मे बी पहिले डायरेक्ट ओव्हर बॉलिंग करायला लागली असती. त्यानंतर मग त्याप्रमाणे झालं, टॉस झाला, आमची पहिली बॅटिंग आली आणि नंतर मी जसे जसे विकेट जात होतो ते प्रत्येकाला विचार करत होतो की विकेट नको जायला, कमीत कमी माझी तरी वेळ नको, बॅटिंग नाही आली पाहिजे. पण ते शेवटी 2-3 बॉल कशाने मला मैदानात जावं लागलं. अरे बापरे. एका हाताने मी ते दोघे घेऊन बॉल नाटवत राहिलो मी. नंतर बॉलिंग टाकताना
त्याच्या आधी तुम्हाला सांगतो की वडिलांची खेळण्याबाबत माझ्या एकदम विरोध होता. म्हणजे विरोध म्हणजे खेळण्याबद्दल विरोध नव्हता, पण ते तू बाहेर जाऊन खेळतो त्याच्यात त्यांना विरोध होता. तर त्यांच्या प्रेमापोटी म्हणा किंवा मुलाने कुठं जावं नाही, पण त्या ते मॅचेस म्हटल्यावर बाहेर जाणं येतच. मग त्यावेळेस कुठल्याही मॅचला घरून परवानगी कधी मिळत नव्हती मला. मग त्या दिवशी वडिलांनी बघितलं की याच्या हाताला एवढी इंजुरी झालेली आहे, हा नेमकं करतो काय. तर फर्स्ट टाइम ते ग्राउंडला आले होते मॅच पाहण्यासाठी. क्या बात आहे. ते मला नंतर कळालं, जेव्हा मी इंजुरी नंतर सगळ्या प्लेयरांना माहिती होतं, ऑपोजिट संघाचे पण ते खुश झाले होते की यांचा मेन बॉलर इंजुअर्ड झालेला आहे, त्याला टेन्शन नाही आहे, आपण मॅच जिंकतोय. पण बॉलिंग जेव्हा सुरू केली मी, त्या इंजुरीमध्ये मी 5 विकेट घेतल्या. बाप रे. आणि 5 विकेट घेतल्यानंतर स्पेल संपल्यानंतर मला फिल्डर कॅप्टन सांगितलं की तू बाहेर जाऊ शकतो, 4 ओव्हर झाल्या तुझ्या, तू बाहेर जाऊन आराम कर, आता तुझं तू काम केलेलं आहे. आणि ज्यावेळेस मी पॅव्हिलियनमध्ये कडे जायला लागलो, त्यावेळेस टोटल पब्लिक म्हणजे त्या ग्राउंडला त्यावेळेस एंटरटेनमेंटसाठी जास्त नव्हतं. त्यामुळे मॅच पाहायला खूप लोकांची गर्दी असायची गावाकडे. बरोबर. त्यावेळेस टीव्हीवर वगैरे फार रिअल मॅच व्हायचं, त्यावेळेस लाईव्ह मॅच बघण्यासाठी पूर्ण ग्राउंड चारी बाजूने भरलेलं असायचं. आणि त्यात मी बाहेर निघताना सगळ्यांच्या टाळ्यांचा आवाज वगैरे कौतुक चालू होतं. आणि त्यावेळेस कॉर्नरला मला वडील बसलेले दिसले. तो क्षण मी आजही डोळ्यासमोरच येतो. क्या बात आहे. खरंच किती कौतुक त्यांनाही वाटलं असेल की आपल्या मुलासाठी एकतर बोटाला लागलेलं आहे, आणि ते असताना मी खेळतच नाही, 5 विकेट घेता 5 विकेट आणि पूर्ण मैदान टाळ्या वाजवत आहे. किती अभिमानाचा क्षण असेल तो त्यांच्यासाठी. राईट. खरंच ही गोष्ट कौतुकास्पद आहे. पण जास्त कौतुकास्पद हे आहे की सर मला एक सांगा, बोट आता तुमचा पूर्ण थंब गेला होता, आणि तुम्ही ठीक आहे मान्य आहे की राईट हँडचा थंब गेला होता, लेफ्ट हँडचा बॉलिंग यांचा हो, पण शेवटी तुम्हाला फॉलो थ्रूच्या दरम्यान या हाताचा वापर होतोच. म्हणजे त्या जेव्हा बॉल हात खाली येत होता त्यावेळेस प्रत्येक वेळेस ते वेदना होत होत्या. पण ज्यावेळेस बॉल टाकतोय, विकेट येते, तो आनंदात ते सगळं विसरत होतं त्यावेळेस. पण त्यावेळेस लाईन लेंथ बरोबर येणं ही गोष्ट पण सोपी तर नाहीये. सोपी नाहीये, पण आता फोकस मॅच मध्ये इन्व्हॉल्व होतो, आणि फायनल मॅच असल्यामुळे जास्त प्रिपेअर तयारी केली होती माइंडने की आपल्याला खेळायचंय. आणि जे सहकारी प्लेयर होते आमचे सगळे, ते सगळ्यांचा त्यांना भरोसा मला टिकवायचा होता की त्यांनी माझ्या जो भरोसा टाकलेला होता तोही पूर्ण करायचा होता. क्या बात. म्हणजे मेंटल प्रिपरेशन जे आहे ते फिजिकल इंजुरीवरती ओव्हरपॉवर केलं त्याने, असं मी म्हणेन. क्या बात आहे. मला सांगायला आवडेल की सरांचा जो पूर्ण प्रवास आहे ते याच्या आधीही म्हणजे लोकल टुर्नामेंटच्या व्यतिरिक्तही सर विनू मनकट सिलेक्शन होतं, किंवा CK नायडू जी ट्रॉफी आहे त्याच्यासाठी सर खेळले होते. तर सर एकदा आम्हाला तुमचा पूर्ण क्रिकेटचा प्रवास, म्हणजे कधी पहिलं वेड लागलं, कारण तुम्ही जे खेळताय ते प्रेम नाहीये, ते वेडच आहे. राईट. तर कधी ते पहिले वेड लागलं तुम्हाला, आणि तुमचं ग्रॅज्युअली कशापर्यंत कुठेपर्यंत क्रिकेट तुमचं झालं आणि मग ते बंद झालं, ते आम्हाला सगळं ऐकायचं. क्रिकेट वेळ साधारण लहानपणीच वय सांगता येणार नाही, एकदा वेळेस समजायला लागलं त्यापासून ते सुरू झालं. आणि त्यावेळेस आपण 83चा वर्ल्ड कप जिंकलेलो होतो, त्याच्या बरेच वर्ष आपल्याला त्याचा प्रभाव होता. कारण की बुक्सवर कपिल देवचा फोटो, तो वर्ल्ड कप घेतलेला, आणि नंतर ते मॅचेस बघणं, हे इंटरेस्ट वाढत गेला हळूहळू. नंतर मग गल्ली क्रिकेट पासून सुरुवात झाली. नंतर हायस्कूल लेवलला CK नायडूला सिलेक्ट झालो. नंतर कॉलेजला असताना CK नायडूसाठी सिलेक्शन झालं. त्या मॅचेससाठी मुंबईला गेलो होतो. त्यावेळेसच वडिलांनी प्रिन्सिपलला भेटून मला त्यांनी क्लिअर सांगितलं की याचा पुढे कुठेही सिलेक्शन करू नकायचं, त्याशिवाय याचं क्रिकेट बंद होणार नाही. तो माझा टर्निंग पॉईंट होता. तिथून मग क्रिकेट माझं थोडंसं स्लो झालं बाहेरचं. त्यानंतर मी चोरून लपून असं मॅचेस चालू होत्या. नंतर अंडर 19 डिस्ट्रिक्टकडनं मी तनपुर चषक खेळलो, ओपन्स मध्ये जसदनवाला खेळलो, जे आता इन्व्हिटेशन म्हणतात आपण, ते जसदनवाला त्यावेळेस खेळलो. त्यावेळेसही मी नाशिक विरुद्ध 7 विकेट 35 रन देऊन 7 विकेट मॅच मध्ये. त्यावेळी चान्स भरपूर होता, पण घरूनच सपोर्ट नव्हता, त्याच्यामुळे थांबावं लागलं. तेव्हा असं वाटलं की आता क्रिकेट खेळणं आता कमी झालं, नंतर बंद झाल्यासारखं होईल. आणि मग मी क्रिकेट खेळणं कमी केलं. पूर्ण बंद नाही झालं, पण कमी प्रमाणात झालं. आणि तिथं माझं स्वप्न म्हणजे संपलं. स्वप्नाला ब्रेक लागला स्वप्नाला. नशिबाने तो ब्रेक तात्पुरता होता.
कारण पुढे तुम्ही नंतर जे केलं ते सर्वांनी पाहिलेलं आहे. तर मला एक सांगा की तेव्हा ब्रेक लागला, अर्थातच अनेक विचार आले असतील की ज्या गोष्टीवरती आपण मनापासून प्रेम करतो थांबावं लागतं. अर्थातच तेव्हा वाटलं नसेल की पुढे आपण कधी क्रिकेट खेळू, पण तुम्ही खेळलात. तर त्याच्यानंतर पुन्हा एकदा क्रिकेटकडे तुमचं कधी एकदा लक्ष गेलं आणि पुन्हा तुम्ही केव्हा असं प्रॉपर खेळायला लागलात? त्यानंतर मी पुण्याला आलो 2013-14 मध्ये. पुण्यात आल्यानंतर वर्ष दीड वर्ष तर इथं काही ओळख नव्हती. नंतर हळूहळू प्रॅक्टिस, खेळण्याची पूर्ण जिद्द होती. सगळीकडे मैदानं बघत होतो आणि लष्टर ग्रीन मैदान जे की ती बघितले नव्हते गावाकडे. आणि त्यानंतर तो असं वाटायचं की आपण जाऊन खेळायला पाहिजे. नंतर नेहरू स्टेडियमला गेलो एकदा प्रॅक्टिस करताना. तिथं बघितलं की सिनियर्स खेळत होते, सिनियरचे मॅचेस चालू होते 40+ लायन्स क्लबच्या. तिथं सरांची ओळख झाली. त्यांनी माझा फॉर्म भरून त्यांनी तिथे ऍडमिशन घेतली. मग तिथून परत क्रिकेटला सुरुवात झाली बॉलला, लायन्स क्लब पासून. नंतर प्रॅक्टिस करताना सिंधीली खेळलो इथं पुण्यात. पुनीत बालन सरांचा संघ आहे त्याच्यातनं खेळलो. म्हणजे 5-6 खेळायला सुरुवात केली. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर पुण्यात तुम्ही आल्याच्या नंतर पुन्हा एकदा क्रिकेट सुरू झालं. सो पुणेही तुमच्यासाठी थोडंसं लकी होतं. हो. बरोबर. पण आता कसं आहे की एकदा क्रिकेट खेळायला सुरुवात करणं, सुरुवातीला ते अर्थातच प्रोफेशन म्हणून नाही तर आवड म्हणूनच झालं असणार आहे. त्याचं नंतर रूपांतर पुढे कॉम्पिटिटिव्ह क्रिकेटमध्ये केव्हा आणि कसं व्हायला लागलं? तर लायन्स क्लबचा मेंबर झाल्यानंतर फर्स्ट मॅच मला संधी मिळाली चॅम्पियन ट्रॉफीसाठी. त्यात मुंबईचा संघ होता पनवेलचा. त्यांच्या पहिलीच मॅच मध्ये मी 5 विकेट घेतले. त्यापासून थोडं हायलाइट्स मध्ये मी आलो सगळे. तिथून मग स्पीड वाढला माझा. मला सांगायला अत्यंत आनंद होतो की सरांनी सलग 3 बॉलला 3 विकेटही घेतलेत, सलग 4 बॉलला 4 विकेटही घेतलेत, सलग 5 बॉलला 5 विकेटही घेतलेले आहेत. आणि जे 5 विकेट बद्दल ते बोलले ते एका ओव्हरमध्ये आलेले आहेत. तर या गोष्टी आपल्याला किती कमी बॉलर्स आज पाहायला मिळतात की ज्या या गोष्टी करतात. आणि मला एक प्रश्न होता सर की तुम्ही फॉर्मल कोचिंग घेतलं नव्हतं कुठे, नाही. एवढा मोठा खंड पडला होता, तरीही ते स्किल तुमच्याकडे राहिलं. मुळात हे डेव्हलप कसं केलं तुम्ही? फॉर्मल कोचिंग नव्हतं. डेव्हलप म्हणजे हे फक्त प्रॅक्टिस करूनच डेव्हलप केलेलं आहे. यात कसं कोचिंग, प्रॉपर कोचिंग नव्हतं. किंवा फक्त सिनियर जे प्लेयर असतील किंवा ज्या टीमकडनं खेळतोय, मेन करून तर किपर असतो संघाचा, जो समोरून मला बघत असतो की याची बॉल कुठून कसे येत आहेत, तो डायरेक्शन देत असतो की तू इथे टाकलं तर जास्त बेटर होईल, बरोबर, तुझे बॉल आत येत आहेत, बाहेर जात आहेत. याच्यावर प्रॅक्टिस करूनच सगळे झालेले आहे. आणि मुलांचे मी क्लासेस घेत होतो, कोचिंग क्लासेस. त्या टायमाला मला जी आवड होती की बॉलिंग टाकणे, टार्गेट बॉलिंग करणे. बॅट्समन कोण असो समोर, मी कधी बॅट्समनला चेहरा बघितलेला नाही की किती मोठा बॅट्समन आहे, किती छोटा आहे. आपला टार्गेट जे आहे त्याला मी बॉलिंग करत होतो आणि तेच मला ते 5 विकेटसाठी कामात आलं. बरोबर, अगदी बरोबर आहे सर. असं म्हणाले की ते मोठ्या प्लेयर्सना बघत नव्हते, ते बॅट्समन आहे एवढंच बघायचे आणि बॅटरला बॉल टाकायचे. खरंच ही गोष्ट कौतुकास्पद आहे. पण त्याच्यापेक्षा जास्त गोष्ट कुठली कौतुकास्पद आहे तर ती ही आहे की त्यांनी इतक्या वर्षानंतर सुरू करूनही त्यांचा इनस्विंगर जो आहे तो आजही अप्रतिम आहे. आणि आज अनेक वेटरन्स जरी बॉलिंग करत असले तरी फार कमी वेटरन्स असे आहेत की जे प्रॉपर जंप घेऊन बॉलिंग करतात. सरांच्या ऍक्शनमध्ये अजूनही ती जंप आहे. मी खाली एक तुम्हाला सरांच्या युट्यूब चॅनलची एक लिंक पाठवतो, त्याच्यावरती तुम्ही त्यांची बॉलिंग ऍक्शन जरूर प्रत्येकाने पाहावी अशीच आहे, तर नक्की पहा. सर मला एक प्रश्न आहे आता की तुम्ही पुन्हा खेळायला लागलात, तरी सुद्धा प्रवास काय अगदी सोपा नव्हता. कारण एक गोष्ट अशी तुमच्यासोबत घडली की ज्याच्यातून क्रिकेटच जाऊ द्या, तुम्हाला डेली ऍक्टिव्हिटीज करण्यावरती सुद्धा तुम्हाला बंधनं आली. बरोबर. जेव्हा तुम्हाला ती इंजुरी झाली, ती इंजुरी कशी होती, तेव्हा काय वाटलं आणि त्याच्यातून रिकव्हर कसं केलात? पुण्यात आल्यानंतर क्रिकेट सुरुवात झाली. सुरुवातीलाच मी सिंधीले खेळत होतो, म्हणजे 25 ओव्हरच्या मॅचेस असतात. त्या मॅचेस खेळत असताना 1-2 वेळेस पायाला असे सूज येत होती. तर ते एकदा झालं, दोनदा झालं. डॉक्टरकडनं गोळी औषध मेडिसिन घेऊन ते केलं. तर ज्यावेळेस तिसऱ्यांदा गेलो, डॉक्टरने सांगितलं की हे काहीतरी वेगळं दिसतंय, नॉर्मल नाहीये, त्यासाठी तुला एक्सरे वगैरे करून आपण ते बघावं लागेल. त्यानंतर मग त्यांनी
सगळं टेस्ट केल्या, मग थोडं ऑपरेशन केलं. पण त्या टायमात कमी कमी 2 आणि 3 वर्षाचा कालावधी गेला. त्यांना तेव्हा ते पायाला सूज आल्यानंतर मुवमेंट फार कमी झाल्या माझ्या, हालचाल होत नव्हत्या. नंतर वजन वाढायला सुरुवात झाली. नंतर गुडघ्यांना त्रास व्हायला लागले, लोअर बॅक पेन व्हायला लागलं. म्हणजे मला आठवतं 2-3 वर्षात मी मांडी वाढून कधी खाली जेवायला बसलो नाही. अरे बापरे. त्यानंतर मग आमचे शेजारी संकेत नलवडे म्हणून मित्र आहे, ते स्विमिंगला जात होते आणि त्यांनी बघितलं की तब्येत अशी झालेली आहे आणि यांना गरज, त्यांना काय मनात आलं माहित नाही, पण त्यांनी सांगितलं की तुम्ही माझ्यासोबत चला स्विमिंगला. आणि त्यांचा मुलगाही स्विमिंगला जातो, माझाही मुलगा. त्यांनी सांगितलेला एक क्लास लावा आणि त्यांनी दोघांना मला स्विमिंगसाठी तयारी केली, आमची तयार करून घेतलं त्यांनी. आणि त्यानंतर स्विमिंगने मला त्यात भरपूर फायदा झाला आणि मुलगाही चांगला ट्रेन झाला त्याच्यात. आता तो नॅशनल खेळला, युनिव्हर्सिटी पण खेळला मागच्या वर्षी. क्या बात आहे. खेलो इंडियाला पण मागच्या वर्षी त्याने मेडल घेतलं. तो चांगला स्विमर झाला. तोही 5 ते 6 तास तो ट्रेनिंग घेतोय स्विमिंगची. आणि त्यात स्विमिंगमुळे मला वेट थोडं लॉस झालं. मग फिटनेसला परत सुरुवात झाली आणि मग पुन्हा परत क्रिकेटला सुरुवात झाली. पुन्हा एकदा क्रिकेटला सुरुवात झाली. पण फास्ट बॉलरसाठी सर्वात स्ट्रॉंग जर कुठली गोष्ट लागते तर ते पाय असतात. पायाचीच इंजुरी, ते सुद्धा लेट 40s मध्ये झालेली. त्याच्यानंतर तुम्ही पुन्हा जेव्हा येता आणि या प्रकारे परफॉर्म करता, तर कुठे ना कुठेतरी जे तुम्हाला ओळखतात त्यांचा माइंडसेट तुमच्याबद्दल नक्कीच बदलला असेल की नाही, काहीतरी आहे. हो ना. बिलकुल बरोबर. पण जर असंही झालं असेल ना इंजुरीच्या नंतर की अनेक जण बोलले असतील की काय आता शोभतं का क्रिकेट खेळणं, थांब आता, असं झालं असेल ना. झालं असेल तर ते समोरून कोणी बोललेलं नाही. फक्त जे फॅमिली मेंबर आहेत त्यांच्याकडनं फोन येत असतो, बाबा बस झाला आता, किती काळजीपोटी येतो. बरोबर. बाकी काय, बाकी समोर मित्रमंडळीनं तर सगळे तर बोलू शकत नाही किंवा बोलत पण असेल तर समोर येऊन कोणी बोलणार नाही. बरोबर आहे. नाही, मी त्यांना दोष देत नाही. आणि काय आहे, ज्या वयामध्ये ना साधारण मुलांना मैदानामध्ये बघून मुलांचं शतक बघायचं असतं, मुलांचे फायफर बघायचे असतात, मुलं यांचे फायफर बघायला मैदानामध्ये येत आहेत. तुम्ही निसर्गाचा नियम बदलला आणि निसर्गाला तुम्ही उनो रिव्हर्स दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचा कन्सर्न अगदी व्हॅलिड आहे. अर्थात त्यांना तुमच्या फिटनेस आणि बाकीच्या गोष्टींबद्दल फारशी कल्पना नसेल म्हणून हे झालं असेल. तर सरांच्या, आपण मगाशी बोललो होतं की सरांच्या फिटनेसचं प्रमाण काय आहे, तर आपण त्या एका सामन्यामधनं बघूया. तर झालं असं होतं की एका सामन्यामध्ये टीम अडचणीत आला होता बॅटिंग करताना आणि लक्षात आलं होतं की थोडं फास्ट रन्स करायची गरज आहे, कमी बॉल्स आहेत. सरांनी काय केलं, वयाच्या 50व्या वर्षी सरांनी काय केलं की आले सलग 6 बॉल, डबल्स, 2 रन 3 रन 2 रन 3 रन, सलग 6 बॉल. आजही एखाद्या तरुणाबाण खेळाडूला सुद्धा हे केल्याच्या नंतर दमछाक होणार. सरांनी ते केलं, ती मॅच त्यांनी जिंकवून दिली आणि त्या मॅच मध्ये ते प्लेअर ऑफ द मॅच होते. सर, त्या मॅचचा आम्हाला पूर्ण किस्सा ऐकायचा आहे. ते मॅच तर माझ्यासाठी खूप खास होती, कारण की ते फर्स्ट टाइम मला जेव्हा पुण्यात नाव होत होतं, विकेट्स घेतोय, विकेट टेकर बॉलर आहे, लेफ्ट हँडर आहे, त्यावेळेस मला पवार साहेबांचा बर्थडे असतो 12 डिसेंबर. त्या सीझन 3 चालू होता तो. त्यात सगळे एक्स रणजी प्लेअर, सिनियर प्लेअर, ते मॅचेस 6 टीम होते तेव्हा. तर त्यात मला एका संघातून चान्स मिळाला. त्या संघाचे टीम मॅनेजर होते आपले सुभाष रांजणे सर. तो माझ्यासाठी खूप मोठा अचिव्हमेंट होती माझ्यासाठी की या प्लेयर्स बरोबर आपण आधी खेळू शकलो नाही, पण आता त्यांच्यासोबत चान्स येतोय. बरोबर. तो माझ्यासाठी फिलिंग वेगळं होतं ते. आणि त्या मॅचमध्ये जेव्हा संघाची आमची फर्स्ट बॉलिंग झाली होती आणि त्या बॉलिंग झालं असताना सुरुवातीला बॉलिंगचा चान्स नाही मिळाला, फर्स्ट चेंज म्हणून मला खेळलं. पण जे सुरुवातीला दोघं बॉलरांनी जी बॉलिंग केली त्यांना विकेट्स आल्या नव्हत्या. आणि T20ला असं आहे की एक 5-10 ओव्हर तुमचे विकेट्स नाही आले तर पुढचा स्कोअर ऑब्व्हियसली वाढणार आहे. त्यांना प्रेशर नसतो, विकेट नसते, सगळे शिल्लक 10 विकेट त्यांच्या हातात असल्यानं ते फ्री माइंडने खेळू शकतात. तर त्यावेळेस मला फर्स्ट चेंज म्हणून मला केलं आणि मी विकेट काढण्यात सफल झालो. आणि त्यानंतर रनआउटही केला त्या याला. त्यामुळे 2-3 विकेट गेल्यानंतर त्यांचे स्कोअर जरा दाबला गेला. त्यानंतर आमची बॅटिंग आल्यानंतर त्यांनी आमचे सुरुवातीचे बॅटर आउट केले लवकर, 5 विकेट गेल्या होत्या. नंतर मला असं 20 बॉल 44 रन असताना मी बॅटिंग करायला गेलो. त्यावेळेस ग्राउंड आपलं नेहरू स्टेडियमचं होतं.
ग्राउंड मोठं असल्यामुळे 4-6 मारणं अवघड वाटत होतं मला. कारण की फिल्डर त्यांनी, मी बॅटिंगला गेल्यानंतर सगळे फिल्डर त्यांनी बाउंड्रीला लावले. म्हटलं रिस्क घेण्यात पॉईंट नाही. जर आपण वरतून मारायला गेलो चुकून आउट झालो तर मॅच जाणार. तर ते डोक्यात ठेवून मी एकच ठरवलं की खालून आपल्याला रन्स काढायचे आणि ते सगळे पळून काढावं लागणार, मेहनत करावं लागणार आहे. आणि तेच झालं. सुरुवातीला पहिल्याच ओव्हरला कानाडे सर होते, त्यांचे 6 बॉलमध्ये 12 रन, 2-2 रन्स पळालो. पुढच्यालाही सगळे 3 रन 2 रन्स पडून ते रन्स केले. त्या इनिंग मध्ये मे बी 2च बाउंड्री आल्या 44 रनाच्या इनिंग मध्ये, 20 बॉल 44. त्यामुळे आताही बघताना इंटरनॅशनल लेवलला आपण बघतो T20 वगैरे चालू असतात, तर बऱ्याचदा मी बघतो 20 बॉल 44, 20 बॉल 45, 40 रन हे टार्गेट असतं, पण ते मॅच काढत नाही प्लेअर. त्याचं एकच कारण की ते 4 किंवा 6 याच्यात असतात, वन डायमेन्शनल थिंकिंग. पण एक मारू शकतो, 2 मारू शकतो, तिसऱ्याला आउट होतोय तर ती मॅच जाते. मे बी थोडा विचार केला तर होऊ शकतं. बरोबर आहे. आणि सर आता बोलले पहिल्यांदा सुद्धा त्यांनी हे सगळं केलं होतं, पण त्याच्यानंतर शेवटच्या 2 बॉलला 4 रन पाहिजे होते. सर तेव्हा काय झालं होतं तेही सांगा. शेवटचे 4 बॉल 2 बॉल 4 पाहिजे होते. 2 बॉल 4 रन पाहिजे होते आणि स्ट्राईकला पराग होता, तर त्याने शॉट मारला मिड ऑनच्या वरती, बॉलर बॅक शॉट मारला वरती, 30 यार्ड पर्यंत तो बॉल गेला, म्हणजे बाहेर गेला नाही होता, पण शॉट एवढा उंच होता. त्यावेळेस मी ठरवलं होतं की आपल्याला रन्स पाहायचे, इथं बाउंड्री जाणार नाहीये. त्यानंतर मी बॉल शॉट हिट होत नाही तोपर्यंत मी हाफ पिच पर्यंत पोहोचलो होतो. नंतर फर्स्ट रन करून दुसरा रन कंप्लीट केला. दुसरा रन कंप्लीट केल्यावर बॉल खाली ड्रॉप होत नाही तोपर्यंत मी तिसऱ्या रनसाठी मी जायला लागलो. त्याने मला नकार दिला बॅट्समॅनने. मी म्हटलं नाही, तो हा रन घे, कारण की मॅच हा रन घेतला तर आपली मॅच टाय होते. आता पुढच्या बॉलला एक रन येऊ शकतो. बरोबर. नाही तर कारण नसताना आपण मॅच टाय होईल म्हटलं. त्याला हाफ पिच पासून त्याला कॉल करून त्याने तो तिसरा रन कंप्लीट केला. बापरे, म्हणजे 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये पडलेल्या बॉलला 3 रन घेतले. पण ती तयारी होती मनाची की त्यालाही सांगितलं होतं की रन्स पळावं लागणार आहेत. आणि पण हे कधी, ज्याच्या आधी 2-2, 3-3 सलग पळायच्या नंतर ही गोष्ट आहे. तेच सर होतं ना, सगळे रन फोडूनच काढत होतो. सर एकदा आम्हाला तुमच्या योयो टेस्टला यायचंय आता. खरंच. परत सरांच्या फिटनेसचं प्रमाण जे आहे ना, ते फक्त या गोष्टीतून दिसत नाही. आता रिसेंटली म्हणजे IBPL तर आहेच की जिथे 350-400 लोकांमधून सर सिलेक्ट झाले होते, पण आता रिसेंटली कोलकातामध्ये एक टुर्नामेंट झाले होते, तिथे सरांना बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड मिळाला होता. त्याच्यामध्ये सरांनी 2 अप्रतिम झेल घेतले होते बाउंड्री लाईन वरती. एक डायव्हिंग कॅच होता, एक बाउंड्री लाईन वरती असा कॅच होता की बाउंड्री लाईन जर असं इकडे तिकडे झाला असता तर 6 गेला असता. त्या 2 झेल होते, अप्रतिम थ्रो होते आणि त्यांना बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंटचा अवॉर्ड मिळाला होता. त्याच्याबद्दल सर आम्हाला सांगा. फिल्डिंगच्या बाबतीत झालं तर आता 50+ म्हटल्यावर फिल्डिंग जरा वीकच असते. म्हणजे माझी वीकच होती, पण मी ज्यावेळेस IBPL खेळत होतो त्यावेळेस जे प्लेयर बघितले, सिनियर प्लेयर सगळे शेवटी इंटरनॅशनल प्लेयर होते ते, पण त्यांचा आजही जो फिल्डिंगचा जो फ्लो होता, जे त्यांचे थ्रो होते, कॅचेस होते, ते बघितल्यानंतर मला कुठेतरी वाटत होतं की ठीक आहे, तू आज बॉलिंग करू शकतोय, त्यामुळे तो टीम मध्ये आहे, पण फिल्डिंग आणखी असेल तर बेटर होईल. म्हणून मी जस्ट आता पावसाळ्यामध्ये क्रिकेट जेव्हा बंद असतं 2-3 महिने, मी थोड्या त्यावर फोकस केला आणि त्या फिल्डिंगवरच थोडं काम केलं मी, तर त्याचा बेनिफिट मला इथं मिळाला कोलकात्याला. आता मिळाला. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे ऍट द एज ऑफ 51 जर कोणी असे कॅचेस घेतोय तर हे स्वप्नवतच आहे माझ्या मते, कारण बरेचसे फॉर्मर प्लेयर्सही ती रिस्क घेत नाही जे इंटरनॅशनल लेवलला खेळलेले आहे. सर खरं सांगायचं तर तुमच्याशी चर्चा, क्रिकेटची चर्चा थांबायची इच्छा होतच नाहीये आणि होऊ पण शकणार नाहीये, पण वेळेअभावी आपण थांबतोय. पण फक्त सर एक मला गोष्ट खरंच जाणून घ्यायची आहे की तुम्हाला या माध्यमातून अनेक जणांचा सपोर्ट असणार आहे. कोणाकोणाचा सपोर्ट होता, त्या सर्व लोकांना जर तुम्हाला थँक्यू म्हणायचं असेल तर या माध्यमातून कोणाकोणाला तुम्ही थँक्यू म्हणाल? यासाठी थँक्यू म्हणायचं असेल तर सगळ्यात प्रथम आपलं होम मिनिस्टर, जे बायको आहे तिचा जो सपोर्ट आहे, त्या सपोर्टमुळे सगळं पॉसिबल झालं. कारण की 40 वयानंतर तुम्ही क्रिकेट खेळायला जातात, हे कुठली मला नाही वाटत की कोणी इतके सहजासहजी जाऊ देतात. बरोबर. पण तिला आनंद व्हायचा की खेळतात या वयात, तिचा सपोर्ट 100% होता.
त्यामुळे ते सगळं पॉसिबल झालं. आणि थँक्स म्हणायचं मला की स्पेशल मी कोचिंग कोणाकडनं घेतलं नाही, त्यामुळे असं एक कोच कोण नव्हतं माझं. पण सगळे माझे जे फ्रेंड होते लहानपणापासून तर पुण्याच्या जनरेमध्ये सगळे फ्रेंड्सचे मी आभार मानतो. बरोबर आहे. त्यांचे आभार मीही मानतो, कारण जर त्यांनी हे केलं नसतं तर आम्ही आज सरांसोबत इथे बोलत नसतो. तर सर, जरी मी तुम्हाला म्हटलंय की आपण शेवटचे काही मिनिटं आहेत आपल्याकडे, तरी सुद्धा तुम्ही आम्हाला रोज भेटणार नाही आहेत. सो एक छोटासा रॅपिड फायर आम्ही घेणार आहोत. ओके. ओके, फार विचार नाही करायचा, इथून नाही, इथून उत्तर द्यायचंय पटकन. बिलकुल. ओके. सर, आता IVPL मध्ये तुम्ही खेळलात, अनेक जणांसोबत तुम्ही राहिलात. तुमच्या टीम मधला सर्वात शिस्तप्रिय खेळाडू कोण होता? आमच्या टीम संघामध्ये जर सांगितलं तर रिकार्डो पॉवेल, हा? जो शिस्तप्रिय मला खूप जाणवला. म्हणजे त्याची प्रत्येक गोष्ट मी ऑब्झर्व केली. किडबॅग पासून, किडबॅग मध्ये ग्लोव्स कुठं, हेल्मेट कुठल्या साईडला, अगदी ऑर्गनाइज्ड, व्यवस्थित. पूर्ण प्रॅक्टिस करताना सायलेंटली अगदी. तर शिस्तप्रिय मला रिकार्डो पॉवेल वाटलं. क्या बात आहे. सर्वात मस्तीखोर खेळाडू कोण होता? मस्तीखोर आमच्या संघात तर मनप्रीत गोनी. अच्छा. मनप्रीत गोनी मस्तीखोर म्हणजे असं की इंटरनॅशनल प्लेअर आणि नॉर्मल, शेवटी असं वाटत होतं की यांची मॅच होणार नाही सुरुवातीला. पण ज्यावेळेस आम्ही मॅचच्या आधी वॉर्मअप करायचो, टेनिस बॉलने गेम्स खेळायचो, त्यात जो मनप्रीत गोनी धमाल करायचा ते खूपच. त्याच्यासाठी मला नाही. नंतर चिटिंगही करायचा, मस्ती करायचा. म्हणजे proper गली क्रिकेट व्हायचं. क्रिकेट वाईट की असं वाटलं नाही नंतर की आपण या मोठ्या इंटरनॅशनल प्लेअरांसोबत खेळतोय, एवढ्या मोठ्या प्लेअर सोबत. टीम वर्क ते त्यांनी हे केलं ते. बरोबर आहे. सर, आता एक प्रश्न आहे की साधारण म्हणता ना की वयाप्रमाणे एक मॅच्युरिटी येते, बाकी गोष्टी येतात. स्लेजिंग कमी होत असेल नाही का? स्लेजिंग तर नाही होणार कमी, कारण क्रिकेट म्हटल्यावर स्लेजिंग पाहिजेच. पाहिजे. त्यात एजचा काही विषय नाही आहेत. बरोबर आहे. सर, एखादा तुम्हाला आठवत आहे का की आता या लेटली कुठला एखादा तुमची अविस्मरणीय अशी स्लेज तुमच्या विरुद्ध केलेली किंवा तुम्ही केलेली कोणाविरुद्ध? तर सध्या तर काही आठवत नाही. भरपूर किस्से आहेत पण. बरोबर आहे. एक सांगतो सर, जितके प्रेमळ आउट ऑफ द फील्ड आहेत, जेवढे शांत आउट ऑफ द फील्ड आहेत, ऑन द फील्ड तेवढे नक्कीच नाही आहेत. ऑपोजिशन बॅटरला आपण हा प्रश्न विचारूया, त्यांचं उत्तर काय असेल आपल्याला कळेल. सर, काही प्रश्न अजून आहेत की आता तुम्ही ग्रोईंग अप तुम्ही क्रिकेट पाहत आलात, तुमचा आयडल कोण होता? माझा आयडल आधीपासून वसीम अक्रम. वा. लेफ्ट आर्म सीमर, इलेक्ट्रॉन सुलतान ऑफ स्विंग. वसीम अक्रमला पाहूनच मी बॉलिंग करायला सुरुवात केली. माहित नाही, मी राईट हँड होतो, बॅटिंग राईट हँड करतोय, बाकी सगळ्या गोष्टी माझ्या राईट हँड आहेत. पण ते आता मी सांगू पण शकत नाही, कारण आठवती नाही मी लेफ्ट हँड कसं झालो. मे बी मी मॅच पाहत होतो, लेफ्ट हँडने ते थ्रो करायला सुरुवात केली, माहित नाही. पण डावखुरे गोलंदाज खूप लिथल असतात, त्याच्यामुळे तुम्ही डावखुरे झालात, आम्हालाही आनंद आहे. झालो ते, पण ऍक्च्युली ओरिजिनल मी पूर्ण राईट हँडेड आहे. ओके. पण तुम्ही बॅटिंग राईट हँडेड करता? बॅटिंग राईट हँडेड, सर्व कामामध्ये राईट हँडेड आहे. अच्छा, मग तुम्ही ॲम्बिडेक्स्ट्रस असं म्हणायला हरकत नाही. जहीर खान किंवा सौरव गांगुली जसे होते त्या टाईप. रवी शास्त्री, येस. इवन फॉर दॅट मॅटर असे म्हणजे सचिन तेंडुलकर ऍक्च्युली बाकी सर्व कामं त्यांची लेफ्ट हँडने होतात, फक्त ते बॅटिंग बॉलिंग राईट हँडने करतात. ओके, क्या बात आहे. सर, एक अविस्मरणीय क्षण तुमच्या संपूर्ण क्रिकेट लाईफ मधला? सर म्हटलं तर माझं एक लग्न झाल्याचा किस्सा आहे, लग्न झाल्यानंतरचा किस्सा आहे. माझा लग्नाचा पहिला वाढदिवस होता आणि त्यावेळेस 23 जानेवारी आता जवळ आलेला आहे. बरोबर. त्यावेळेस मे बी आमची फायनल मॅच होती शहाद्याला, जे गावापासून 100 किलोमीटर अंतरावर होती. त्यावेळेस मॅच साठी आम्ही बसने किंवा ट्रक किंवा ट्रेन असा प्रवास करायचो. आणि ते चॅलेंजिंग असं झालं, त्या दिवशी फायनल मॅच, लग्नाचा पहिला वाढदिवस, बायकोला सांभाळायचं, टीमला इकडे गरज आहे. त्या कंडिशन मध्ये मॅचला गेलो. बायकोला सांगितलं, मी प्रॉमिस केलं की मी कुठल्याही परिस्थितीत परत येणार. आणि मॅच जवळजवळ संध्याकाळी 6-7 वाजता, आपलं 5:30 ला मॅच संपली. आणि तिथून लास्ट ट्रेन होती आम्हाला, दोंडाचा म्हणून गाव आहे, तिथून ट्रेन होती लास्ट.
ती पकडण्यासाठी मला बसने जावं लागणार होतं. ती ट्रेन मिस झाली असती तर मला नंतर रात्री 2 वाजता ट्रेन होती. अरे मी बापरे. जाऊन उपयोग झाला नसता घरी. हम्म. मी त्या ट्रेन पकडण्यासाठी मी मॅच झाल्या ग्राउंडवरच बसमध्ये गेलो. हम्म. मित्रांना सांगितलं की तुम्ही किट बॅगवर तुम्ही माझं आणा सगळं. आणि बस पकडल्यानंतर मी दोंडाच्याला पोहोचल्यानंतर स्टेशन आणि रेल्वे गेट फार काही जास्त अंतर नव्हतं. हम्म. साधारण 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर अंतर असणार आहे. आणि मी बसमध्ये बसल्यानंतर मी सारखं बघतो किती वाजले, किती टाइम झालाय, ट्रेनचा टाइम झालाय का. हम्म. आणि त्यावेळेस बस थांबली. बघितलं तर पुढे रेल्वे गेट बंद झालं होतं. आणि मी बसमध्ये विचारलं कोणाला तरी का थांबली, तर त्यांनी सांगितलं की रेल्वे झाले तर पॅसेंजर येते. मला अच्छा. जसं पॅसेंजर येत म्हटल्याबरोबर मी बसमधनं खाली उतरलो आणि रेल्वे गेट क्रॉस करून रेल्वेच्या साईडने पळायला सुरुवात केली. बापरे. ट्रेन तिकडनं यायला वेळ होता. 5 मिनिट आधी रेल्वे गेट बंद होतं. हम्म. मला एवढं माहिती होतं की 5 मिनिट अजून आहेत आपल्याकडे, ट्रेन येईस तोपर्यंत मी कव्हर करतो. कव्हर करतो. Yes. आणि ते मी रन करत असताना, म्हणजे खडी असते माहिती, रेल्वे गेट हो. पूर्ण खडी असते, त्या खडीवरनं मी रन करत असताना अर्धा रस्ता प्रवास माझा झाला होता. स्टेशनच्या आधी ट्रेन स्लो होते आणि तोपर्यंत ट्रेन आली. हा. तर मी ते ट्रेन पकडली, ती चालू याच्यात ट्रेन पकडली आणि स्टेशनला गेलो. वा. स्टेशनला गेल्यानंतर फास्ट जाऊन तिकीट काढून परत ट्रेन मध्ये बसलो आणि पोहोचलो घरी. थोडक्यात काय तर तुमची बॉलिंगच फास्ट नाहीये. तो हा किस्सा मी विसरू नाही शकत कधी. नक्कीच कारण हा तुमच्या घरच्यांसाठीच अविस्मरणीय किस्सा असेल, पूर्ण सगळ्यांसाठीच अर्थातच. त्यांना कदाचित एवढ्या त्या गोष्टीची जाणीव नसणार की काय स्ट्रगल करून आले घरी. हो बरोबर. आता कदाचित हे बघितल्याच्या नंतर त्यांना त्या गोष्टी कळतील. सर, एक रॅपिड फायर मला एक शेवटचा प्रश्न घेतोय. बॉलिंगही करता तुम्ही, बॅटिंगही करता. हायपोथेटिकल सिच्युएशन आहे, बॅटिंग मनोहर पाटील करत आहेत, बॉलिंगही मनोहर पाटीलच करत आहेत. बाउंड्री जाईल की विकेट जाईल? विकेट जाईल. क्या बात आहे. विकेट जाईल. आणि बोल्ड आहे, शक्यतो बोल्डच. मॅक्झिमम बोल्डचा किस्सा असा आहे की मी आधी म्हणजे यंग असताना, जे 20-25 वर्ष असताना, बॉल माझी हाईट खूप होती. त्यावेळेस मला बोल्ड विकेट फार रिअल विकेट येत होती. आणि त्यावेळेस आम्ही मॅटिंग क्रिकेट खेळत होतो. मॅटिंगवर का बॉल बाउन्स होतो. पुण्यात आल्यानंतर मग बॉल लो राहतात, ते टर्फ विकेट असतात. त्यामुळे मला आधी बॉल विकेट खूप कमी येत होतं, कारण की स्टिक्स निघाला, पॉट कॅच निघाले तर कॅच घेत नव्हते. अच्छा. त्यामुळे मला विकेट कमी येत होतं, इलाजच नव्हता. त्यानंतर पुण्यात आल्यानंतर जेव्हा टर्फ विकेटवर मी बॉलिंग करायला सुरुवात केली, नंतर मला लक्षात आलं की लेंथ ही ठेवली तर सरळ बोल्ड. कॅच घेतल्यावर आपल्या हातात काही नसतं, फिल्टरने कॅच सोडलं तर विकेट येतच नाही. त्यानंतर टार्गेट केलं की मी प्रॅक्टिस करताना स्टंप टू स्टंप प्रॅक्टिस केला तो, आणि त्यामुळे जास्त विकेट यायला सुरुवात झाली असते मे बी. क्या बात आहे. म्हणजे बोल्ड हा तुमचा मेन डिस्मिसल होता, परिस्थितीमुळे असेल किंवा कशामुळे असेल, पण शेवटी तोच झाला. आणि जर उद्या मनोहर पाटील वर्सेस मनोहर पाटील मॅच झाली तर बोल्ड होण्याचे चान्सेस जास्त आहेत. क्या बात आहे. तुम्ही तुमच्या उत्तरांनी आम्हाला क्लीन बोल्ड केले बरं सर. खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. एकच इच्छा आहे की तुम्ही असंच क्रिकेट खेळत राहा. तुमचं पॅशन आहे, आमचं पॅशन आहे तुम्हाला आणि तुमच्यासारख्यांना बघणं. आम्हा युवांसाठी खूप इन्स्पिरेशन वाटतं की जेव्हा मी बघतो की तुमच्या एज ग्रुपमधली लोक ते क्रिकेट खेळतात, फिटनेस ठेवतात, कुठेतरी आम्हाला स्वतःलाच एक मोटिवेशन मिळतं. तर सर, कारण आता मी हे पर्सनल लेवलवरून सांगतोय की हे जर आम्हाला मिळतंय तर नक्कीच पाहणाऱ्यांनाही मिळत असणार आहे. तर सर, एक तुमच्या वतीने आपण हा व्हिडिओ थांबवण्याच्या आधी एक मेसेज सर्वांसाठी. मेसेज द्यायचं झालं तर एकच मी सांगू शकतो तुम्हाला की जे प्लेयर खेळत असतील किंवा यंग जनरेशन असतील, त्यांनी म्हणजे खेळताना कुठं ब्रेक घेऊ नका. काही अडथळे आले तुम्हाला, तुमच्या मनात फॅशन आहे, तुम्ही खेळायची इच्छा असेल तर तुम्ही शेवटपर्यंत खेळत राहा. तुम्हाला सक्सेस 100% आहे. त्यात अशी कुठली गोष्ट नाही की तुम्हाला अडचण आली आणि तुम्ही ती मात करू शकत नाही. सगळ्या गोष्टीवर माणूस ते ठरवलं तर तो मात करू शकतो. खूप मौल्यवान सल्ला आहे हा. आणि कोणीतरी असं आहे की ज्यांनी 12 गावचं पाणी पिलेलं आहे, कोणीतरी जे अनुभवी आहे, अनुभवाचे बोल आहेत हे नक्की आहे का. पुन्हा एकदा मी या माध्यमातून सर तुमचे खूप आभार मानतो. थँक्यू सो मच, तुम्ही आलात त्याबद्दल. एकच स्वप्न आहे की तुम्ही असंच क्रिकेट खेळत राहा. तुमच्या बॉलिंगसाठी मी पुन्हा एकदा सरांच्या युट्यूब चॅनलची लिंक मी खाली शेअर करतोय. सरांचे मित्र संकेत नलावडे यांचीही मी लिंक शेअर करतोय. तर फक्त क्रिकेटिव्हिटीला सबस्क्राईब करू नका, या 2 चॅनल्सलाही सबस्क्राईब करा.
सरांच्या मॅचेस क्रिक हिरोज वरती फॉलो करत राहा. IBPL पुढे झालं तर त्याच्याबद्दलही आपण अपडेट देऊ. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, सरांबद्दल कसं वाटलं, आमच्यापर्यंत किंवा सरांपर्यंत पोहोचवायला अजिबात विसरू नका. पुन्हा एकदा सर तुमचे खूप खूप आभार आणि थँक्यू सो मच.